नमस्कार मित्रांनो, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. अगदी एक महत्वाची अपडेट या ठिकाणी, दोन अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अगदी संक्षिप्त स्वरूपात. नक्कीच या दोन्ही अपडेट या आपल्यासाठीच आहेत की ज्या आपल्या माध्यमिक शाळा यांच्या बाबतीत ह्या अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, पहिली जी अपडेट या ठिकाणी आहे ही बातमी आहे मित्रांनो, दैनिक सकाळ मधली. की या बातमीमध्ये दिलं आहे की शिक्षकेतर कर्मचारी यांना 24 वर्षाच्या सेवेचा लाभ जो आहे हा लाभ त्यांना 24 वर्ष पूर्ण झालेल्या दिनांकापासूनच या ठिकाणी मिळणार आहे. आणि ही बातमी आहे दैनिक सकाळ मधली आणि हे आहे मित्रांनो न्यायालयाचा निर्णय या ठिकाणी हा झालेला आहे की हा लाभ जो आहे या कर्मचाऱ्यांना, तर तो दिनांक ज्या दिनांकाला त्यांना 24 वर्ष पूर्ण झाली त्या दिनांकापासूनच देण्यात यावा. तर याच संदर्भात आपण महत्वाचे यातल्या ज्या काही टिप्स आहेत त्या आपण या ठिकाणी आता बघूया. तर ही जी कालबद्ध पदोन्नती आहे दुसरी, या संदर्भात काय झालं होतं, 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार बघा, 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार काय झालं होतं, एक कुठलाही शिक्षकेतर कर्मचारी असो त्याला जर 24 वर्ष पूर्ण झाली असतील तर 1/1/2024 पासून हा लाभ त्यांना देण्यात आला होता. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याला 1/6/2018 ला जरी 24 वर्ष पूर्ण होत असतील तरी या कर्मचाऱ्याला लाभ कधीपासून भेटले होते, ते 1/1/2024 पासून. असा हा 14 मार्चचा शासन निर्णय होता. परंतु सन्माननीय न्यायालयाने काय केलं की त्यांच्या निर्णयामध्ये हा शासन निर्णय अंशतः रद्द केला. अंशतः रद्द म्हणजे काय, तर यात थोड्याफार प्रमाणात बदल या ठिकाणी न्यायालयानं शासनाला सुचवलेले आहेत. तर मग हे बदल कोणते, हे बदल कोणते असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर बघा की दुसरी कालबद्ध पदोन्नती जी आहे ही नियुक्तीच्या तारखेपासूनच मिळणार. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला ज्या तारखे 24 वर्ष पूर्ण झाले त्या तारखेतच त्याला ती दुसऱ्या कालबद्धचा लाभ देण्यात यावा असं कोर्टाने या ठिकाणी आदेशित केलेलं आहे. व नंबर 2, या कालावधीतील सेवानिवृत्तांना सुद्धा याचा लाभ होणार आहे. तर हे कसं, तर सर्व सेवानिवृत्तांना हा लाभ न होता मित्रांनो, जे 1/1/2024 नंतर जे सेवानिवृत्त झालेत ना त्यांना प्रथम दर्शनी लाभ मिळणार असं या आदेशानुसार वाटत आहे. कारण हे तत्वतः अंशतः बदल या ठिकाणी न्यायालयानं सुचवलेलं आहे. आणि न्यायालयानं असं सुद्धा या ठिकाणी आदेशित केलेलं आहे की या बाबतीत येत्या 6 महिन्यामध्ये म्हणजे निकालाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या कालावधीत शासनाने निर्णय या ठिकाणी घ्यायचा, ही सूचना या ठिकाणी न्यायालयानं केलेली आहे. ही होती अपडेट मित्रांनो की शिक्षकेतरांच्या दुसऱ्या कालबद्ध पदोन्नती विषयी. आणखी एक शालेय अपडेट या ठिकाणी आहे आणि ही सुद्धा वर्तमानपत्रातील बातमी या ठिकाणी आहे. दैनिक सकाळ मधलीच ही बातमी आपल्या समोर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर बघा की कॉपी मुक्त परीक्षेसाठी आता ग्रामीण भागातील केंद्रे बंद. अगदी बंद या हेड खाली ही बातमी दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित झालेली आहे. शहरी भागात परीक्षा केंद्र त्या ठिकाणी वाढ करणार आहेत, या पद्धतीनं ही बातमी आहे. आणि या बातमीचे जर काही सारांश आपल्याला आपण या ठिकाणी आता पाहूया. तर बघा, कॉपी मुक्त परीक्षेसाठी घेतलेला हा निर्णय या ठिकाणी बोर्डानं आहे. तर या मागची कारण कोणती, असं करण्यामागची कारण कोणती, तर बघा त्या बातमीमध्ये दिलेलं आहे की सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवले, भरारी पथक सुद्धा त्या ठिकाणी काय सेंटरला व्हिजिट केली, त्यासोबतच बैठे पथक सुद्धा नेमून दिले, तरी सुद्धा 300च्या वर कॉपीची गैरप्रकार झाला असं या बातमीमध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत काय, तर 300 कॉपीची प्रकरण या ठिकाणी आढळून आले, म्हणून या निर्णयाप्रत बोर्ड या ठिकाणी येऊ शकतात. तर त्यासाठी मग आता ते तरतूद त्याची कशी असणार आहे, तर बघा ज्या शाळेमध्ये 500च्या वर विद्यार्थी बसण्याची जर बैठक व्यवस्था असेल, म्हणजेच काय एवढ्यावरच नाही, मग तिथे सीसीटीव्ही सोबतच काय कंपाऊंड वॉल, पिण्याची पाण्याची व्यवस्था, अगदी ते बोर्डाचे जे नियम आहेत त्यानुसार जर 500च्या वर बैठक व्यवस्था असली अशा शाळांना केंद्र मिळू शकतं.
परंतु जास्तीत जास्त भर जो आहे त्यांचा हा असणार आहे मित्रांनो तालुका स्तरावर. तर मग आता या ठिकाणी बरेचसे प्रश्न निर्माण होतील की तालुका स्तरावर जर विद्यार्थी न्यायची ते जाणार कशी, तिथून येणार कसे, हे प्रश्न विविध पुढे भविष्यात उभे असणार आहेतच. पण बघूया पुढे काय होतं ते. आता हे न्याय प्रविष्ट आपलं या ठिकाणी विचाराधीन हे प्रकरण आहे. यानंतर जो काही निर्णय घेईल बोर्ड तो आपल्याला लवकरच या ठिकाणी माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यात येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल आपला आभारी आहे. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू